मराठी न्यूज लाईव्ह। नमस्कार, सत्य मराठी न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नांदेड ITI शासकीय ITI कॉलेज इथे आलेलो आहोत। हाच तो कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये जे दुसऱ्या नंबरला कॉलेज आला आहे। इथे मुलांना मूलभूत सेवा जी असतात ते कोणत्याच प्रकारचं काहीच नाही। माझ्या बघू शकता माझ्या पाठीमागे एक संडास बाथरूम आहे। शौचालय कॉलेज आहे तो महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरला येऊन किती मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य, इथे पाण्याची वगैरे व्यवस्था नाही। इथून 40 ते 50 किलोमीटर दुरून मुलं येत आहेत। 40 ते 50 किलोमीटर मुलं दुरून येत आहेत। त्यांना कसल्याच प्रकारची काही सुविधा नाही। इथे पाणी पिण्याची सुविधा नाही, बसण्याची सुविधा नाही आहे। किती मोठं घाणीचं साम्राज्य आहे। माझ्या पाठीमागे एक मुलींचं शौचालय आहे, तिकडे पण पाणी नाही आहे। बघू शकता हे समोर एक बिल्डिंग आहे आपल्या, किती मोठ्या प्रमाणात तणकट गवत इथे झालं आहे। आणि इथून जे 20-20 वर्षापासून जे अधिकारी आहेत त्यांची आतापर्यंत पैसे देऊन इथंच ते थांबत आहेत। यांची बदली कसल्याच प्रकारची होत नाही आहे। बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे झाडे बघू शकताय, मध्ये पाणी नाही आहे। हाच तो महाराष्ट्रामध्ये सेकंड नंबरला आलेला, दुसऱ्या नंबरला आलेला तो शासकीय ITI कॉलेज आहे। सर्वात मोठं घाणीचं साम्राज्य घाण इथंच आहे। आणि तो बाहेरून जे मुलं येतात 40 ते 50 किलोमीटरतून त्यांची आरोग्याची त्यांचे आई वडील कुठेतरी चांगलं कॉलेज म्हणून नांदेडला टाकतात, पण अशी अवस्था आहे या कॉलेजची। बघू शकता तुम्ही किती मोठ्या कॅमेरामध्ये तुम्ही जेवढे कॅमेरा दाखवा, बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य तुम्हाला दिसत आहे। तरी आपल्या मुलांना तुम्ही जे टाकता आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे इथे। आणि तात्काळ यांच्यावरती इथे जे चेअरमन वगैरे कोणी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून याचा पूर्ण तपास केला पाहिजे। आपण शासकीय ITIचे विद्यार्थी आहात, काय काय सुविधा आहेत तुम्हाला या ठिकाणी? आज जे सुविधा आहे ते बघा की सर, पाणी फिल्टरची सुविधा आहे म्हणून फक्त पाणी एक नाही थंडगार येऊन इथे येते। पाणी फिल्टर होते ते काय होत नाही। आरो नाही पाणी नाही, फक्त पाणी थंड होते। पाणी थंड होण्याची सुविधा आहे, पण दुसरी काही नाही। बघा की किती चांगले दिसायला तिथे। शौचालयासाठी पाणी वगैरे काही व्यवस्था आहे का? शौचालयामध्ये काहीच नाही हो सर, काय म्हणू तुम्हाला, सगळं खरखट आहे तिथे समोर। तिथं वरी सगळं आहे की नाही सर, सगळं खरकट आहे। एवढी घाण आहे सुविधा। माझा हे मित्र होता, जे झाले की नाही 5 मिनिट थांबू शकतो का मला? आमच्या संघ की नाही सर घडलेलं आहे। आम्ही त्या दिवशी की नाही त्या बाथरूममध्ये गेलो, पाण्याची येण्याची सुविधा नाही। जर की नाही कोणाला जर की नाही आमचं तर झाले 1 वर्षच पूर्ण झाले, जे येणार आहे त्यांचं कसं होईल मग? जे सर ते पाणी नाही, जर त्याला कोणाला जोरात आली मग ते बसला, हसण्याची गोष्ट नाही हो सर, खरं म्हणायलो। ते गेलं तिथं आणि ते बाहेर आलं तर मग काय होईल मग? तर जर ते बाथरूमचा चांगला करा, पाणी आणा तिथं आणि ते धुवून टाका आधी। शासकीय गव्हर्नमेंट ITIतील विद्यार्थी आहात आणि या ITIचा महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक आला आहे। नामांकित ITI म्हणून ओळखला जातो, पण या ठिकाणी या प्रत्यक्षात आम्ही आलो, कुठलीही सुविधा नाही। आपण विद्यार्थी आहात, काय सांगशाल, काय असुविधा? सर, एक पहिली गोष्ट तर आमचा ट्रॅक्टर मेकॅनिकल ट्रेड आहे, पण आम्हाला प्रॅक्टिकल करायला बाहेर जावं लागते सर। इथं नाहीत का सुविधा? इथं प्रॅक्टिकलला ट्रॅक्टर होतं, पण आम्ही ॲडमिशन घेतली की लगेच ट्रॅक्टर कुठे गेलं काय माहीत नाही। नंतर मग करत वेळेस तो आणून ठेवलं होतं। हां, नाही, ॲडमिशनच्या आधी होतं, नंतर मग प्रॅक्टिकलची वेळ आली, ट्रॅक्टर नाही काय नाही, मग बाहेर जाऊन शोरूमला प्रॅक्टिकल घ्यावं लागलं। काय काय सुविधा आहेत? सुविधा काहीच नाही सर, कॅन्टीनची सुविधा नाही, हॉस्टेलची नाही। पाणी सकाळी थंड राहते, उन्हाच्या पारी गरम होते सर। थंड्याच्या जागी थंड पाणी पिऊन काय फायदा आहे? उन्हाच्या पारी थंड पाणी पिलं तर काहीतरी वाटते। बाथरूमची सुविधा आहे, पण टॉयलेटची सुविधा नाही सर, पाण्याची सुविधा नाही। तुम्ही किती लांबून येता? आम्ही 125 किलोमीटर लांबून येतो सर, रोज अपडाऊन। हां। हॉस्टेलची सुविधा आहे ना? हॉस्टेलची नाही ना सर, हॉस्टेलची पण नाही, ते हॉस्टेल आहे पण बंद आहे सर। जे मुलांना विद्यार्थ्यांना मूलभूत सेवा जे लागतात ते तुम्हाला पूर्ण होतात का कॉलेज? नाही सर, नावालाच आहे नाव। तर तुमचा ट्रेड जेव्हा ट्रॅक्टर तुम्ही जेव्हा माडी ॲडमिशन घेतलं तेव्हा ट्रॅक्टर होतं, त्याच्यानंतर ट्रॅक्टर नाही, तुम्ही मग प्रॅक्टिस कुठं करायची? शोरूमला जावं लागत होतं, मोरिया शोरूम, महिंद्रा शोरूम, शोरूमला जाऊन महिंद्रा किंवा जॉन डियर समजा, आता जसे लागले तसे। म्हणजे एवढे पोरं एकाच शोरूमला नाही जमत ना। किती दिवसाला प्रॅक्टिस असतात? महिनाभर रोज डेली। त्याची फीस वगैरे काय घेतात? नाही, फीस वगैरे काय नाही, पण रेल्वे स्टेशनहून एअरपोर्ट राईनला तिकडं आपण सौखर्च्यान जाईल। हां, सौखर्च्यान। कॉलेजतर्फे काही सुविधा नाही, काही असं आपण कोणा केलेलं नाही का कंप्लेंट की बाबा आम्हाला कॉलेजच्या तर्फे? कोणी भेटलंच नाही सर, आता तुम्ही आले तुम्हालाच बोलायला लागलं। शौचालयाची व्यवस्था जी आहे मुलांचा खूप मोठा प्रश्न आहे। त्यांना शौचालयामध्ये पाणी वगैरे काहीच नाही। आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला इथे जे आरोग्यासाठी जे आरोग्याला जे पाणी लागते शुद्ध पाणी, तोच तुम्हाला पिण्यासाठी पाणी नाही। आम्ही आता बघितलं की खूप घाणीचं साम्राज्य आहे कॉलेजमध्ये। याच्यावर तुमचं काय म्हणणं? काय नाही सर, आता येथून पुढे काय ते बघावं, चांगलं लक्ष द्यावं, म्हणजे पुढे येणारा मित्र समजा जे आपल्या इथं शिकणारे आमच्यासारखे
त्यांना तरी चांगलं भेटतं. आमचं झालं आता, आमचं काय नाही. या कॉलेजमध्ये तुम्ही आदर्श घेऊन जाणार की का इथले पूर्ण चुका घेणार आता जे दिसेल ते सांगणार ना सर दुसऱ्याला पण. आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पाणी आणि त्यांना लघवीला जाण्यासाठी पाणी वगैरे काहीच नाही. कॅमेरामध्ये थोडं तुम्ही मध्ये या आणि झूम करून दाखवू शकता. हे बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये हीच तो आहे शासकीय कॉलेज. इथं लघवी करण्यासाठी पाणी वगैरे काहीच नाही आहे. तो महाराष्ट्रामध्ये शासकीय ITI कॉलेज नांदेडमध्ये महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरला आलेला हा कॉलेज आहे. बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य आहे. इथून जर 40 ते 50 किलोमीटर मुलं मुली येत आहेत, यांना शुद्ध पाणी पिण्याची पण सोय नाही आहे. इथे बसण्याची सोय काही तिथं प्रॅक्टिकलसाठी जर मी अगोदर मध्ये जर मशीन जाऊन बघितलं तर एकही मशीन यांची प्रॅक्टिकलची चालत नाही आहे. मुलं म्हणतात की प्रॅक्टिकलला मशीन आहे, तर फक्त ते मध्ये बसवतात आणि बाहेर काढत आहेत. बघू शकता तुम्ही किती मोठं घाणीचं साम्राज्य आहे इथे. जर कचरा उचलण्यासाठी यांच्याकडे सेवक यांच्याकडे 15 आहेत आणि यांच्याकडे 150 कर्मचारी आहे. जो असे कर्मचारी आहेत 20 वर्षापासून तो कर्मचारी इथंच काम करत आहेत. त्यांची आतापर्यंत कोणाचीच बदली झालेली नाही.